नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण आज आलो आहे पुण्यातील गोकुळदास जेठालाल शहा यांच्या शॉपमध्ये. तर आपण इथे पाहणार आहोत ड्रायफ्रूट्स. मी गोकुळदास जेठालाल शाह. आमचे दुकान ड्रायफ्रूट, स्पायसेस अँड डाळ वगैरे सगळं असतो आणि आमचं दुकान 100 वर्ष जुनं आहे. त्या हिशोबाने आपण वस्तू क्वालिटी चांगली देतो. आणि आता मी तुम्हाला प्रत्येक वस्तू एक एक गोष्ट दाखवणार आहे. हे आहे काजू, प्रॉपर गोवा काजू आहे, एक नंबर क्वालिटी आहे, मार्बल टेस्ट नाही आहे. एक बँगलोर काजू येतो आहे, त्याचे साईज मोठे येतो आहे. हे नॉर्मल रेग्युलर साईज आहे पण क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर बदाम आहे, बदामची पण A1 सुपेरियर क्वालिटी आहे. कॅलिफोर्निया बदाम आहे आपल्याकडे. त्याचे पॅकेटवर प्राइस आहे का किलोचे सांग? पॅकेटचं प्राईस नाही आहे सध्या. प्राइजेस फ्लक्च्युएट राहतात आहे, मार्केटच्या हिशोबाने प्राइजेस वर खाली होतात आहे. ह्याचे काजूचा सध्या रेट आहे 240 रुपये पावशेर. बदाम आहे 230 रुपये पावशेर आहे. अच्छा. ओरिजिनल इंडियन किशमिश आहे 150 रुपये पावशेर आहे. काळा मनुका पण आपल्याकडे सुपेरियर क्वालिटी असतो, एअरटाईट पॅकिंग वगैरे येईल. आणि सीडवाला आहे, याच्यात सीडलेस पण येतो आहे. रेट वेगळे वेगळे आहे, 160, 170, 180 जशी क्वालिटी घेणार त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर अंजीर आहे, अंजीर बोल्ड माल येईल, सुपेरियर क्वालिटी आहे. साधारण 1400 रुपये किलोपासून चालू आहे, 1600 रुपये किलो पण येतात आहे. क्वालिटीची वस्तू A1 येईल. त्याच्यानंतर खारीक आहे, हे आपले साखरी खारीक आहे रेग्युलर. काळी खारीक आहे, डिंग लाडू वगैरेला वापरणार पण तुम्हाला उपयोगी आहे. ड्राय असते, क्वालिटी चांगली आहे. साखरी खारीक 320 पासून आहे, 360वाली पण येते आहे. काळी खारीक पण 360 आहे, 400वाली पण येते आहे. जशी तुम्ही क्वालिटी घेणार त्याच्यावर प्राईस डिपेंड आहे. खारीकमध्ये पण आपण खारीक तुकडा पण ठेवतो आहे. डिंग लाडूसाठी खारीक पावडर पण आपण वापरतो आहे. म्हणजे क्वालिटी सगळी. आणि आपण खारीक पावडर स्वतः दळून घेतो आहे, त्याच्यात बी कचकच वगैरे आपण काही जळत नाही आहे. डिंग लाडू बनवायला एक नंबर क्वालिटी आहे. आणि त्याचे पॅकेट काय असणार आहे सर? पॅकेट पावशे सध्या पॅकिंग आहे 110 रुपये पावशेर आहे. 110 रुपये पावशेर आहे. हो, खारीक तुकडा पण खारीक पावडर पण त्या रेटचेच आहे. त्याच्यानंतर येतो आहे शेफ्रॉन केशर. केशर पण एकदम जुनी कंपनीचं आहे, क्वालिटी चांगली आहे आणि ओरिजिनल केसर आहे. त्याच्यात आपल्याकडे कंपनी पॅकिंग पण येतात, सुहानाचा येतात, एव्हरेस्टचे पण येतात. हे प्राईड म्हणून आहे, हे पण क्वालिटी जुनी कंपनीचे आहे. हे पण एक क्वालिटी चांगली आहे. आणि ह्याचे रेट आहे 360 रुपये किलो, 1 ग्रामची डबी येते. त्याच्यात छोटी पाहिजे तर छोटी पण आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर येतात ते वॉटरमेलन सीड्स, मगजबी म्हणतात त्याला. हे लाडूमध्ये खूप ते लाडू वगैरेला वापरायला चांगले असतात. त्याच्यानंतर 200 रुपये पावशेर आहे. अच्छा. त्याच्यानंतर पंपकिन सीड आहे, बोल्ड माल येईल, स्वच्छ येईल, क्लीन येईल. हे येईल 175 रुपये पावशेर येईल. त्याच्यानंतर सनफ्लावर सीड पण असतात, 100 रुपये पावशेर आहे. बाकी ड्रायफ्रूटमध्ये पिस्ता आहे, 2800 रुपये किलो आहे. लिपस्टिक पिस्ता आहे. त्याच्यानंतर चारोळी आहे, चारोळी पण आपल्याकडे बोल्ड आहे, चांगली आहे, सेम रेट आहे 2800 रुपये किलोनी. सॉल्टेड पिस्ता पण आहे, सुपेरियर क्वालिटी आहे, बोल्ड माल आहे. त्याच्या पिस्ताचा रेट 1400 रुपये किलोपासून वरती आहे, 1400, 1600 क्वालिटी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे वॉलनट्स, अक्रोड. आपल्याकडे अक्रोड सोललेले येतात, एअरटाईट पॅकिंग येतात आहे आणि क्वालिटी चांगली लिहिला. साधारण 1400 रुपये किलोपासून चालू आहे. ते अक्रोड कसे आहे पॅकेट? अक्रोड 350 रुपये पावशेर, 1400 रुपये किलोच्या हिशोबाने यांचे येते. अच्छा. खजूरमध्ये पण आपल्याकडे 3-4 व्हरायटी आहे. काळा खजूर आहे, एक्स्ट्रा क्वालिटी किमियाचा आहे. रेग्युलर चटणीसाठी लाल खजूर पाहिजे, लाल खजूर पण असतो आपल्याकडे रेग्युलर खायलासाठी. रेग्युलरसाठी खजूर 100 रुपये अर्धा किलो आहे. 100 रुपयाचा अर्धा. काळा खजूर 120 रुपयाला अर्धा किलो आहे. किमिया 190 रुपयाला अर्धा किलो आहे. अच्छा. त्याच्यानंतर आपला एक सूर्या तूप म्हणून आहे, गाईचं घी आहे, क्वालिटी चांगली आहे, 600 रुपये लिटरपासून चालू आहे. त्याच्यानंतर तर आपण गोवर्धन घी वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे. गोवर्धन घीमध्ये पण आपण डिस्काउंट वगैरे व्यवस्थित देतो आहे. MRP पेक्षा थोडंसं कमी रेट आहे आपल्याकडे. अच्छा. बरं, हे मखानीची क्वालिटी आहे,
एकदम सुपेरियर क्वालिटी आहे, बोल्ट माल आहे, क्वालिटी पण चांगली आहे. 1400 रुपये किलोपासून चालू आहे, 1400 रुपीज किलो. आणि हे पॅकेट सर कितीचं हे पाव किलोचं पॅकेट आहे. अच्छा, हे कितीचं आहे? हे 350 रुपये पावशेर आहे. 350 रुपये पावशेर आहे. त्याच्यानंतर येतोय आपलं फ्लॅक्स सीड्स, जवस. हे तर जवस खूप- पण तुम्हाला क्लीन वगैरे करायची नाही, एकदम गावरान जवस आहे. मी पण आपण हे 2 प्रकार आहे. हे आपला बाबडीचा डिंक आहे, जे डिंक लाडूला. हे आहे जर्दाळू, ड्रायफ्रूटचे आयटम आहे. आजकाल डिमांड पण चांगली आहे आणि क्वालिटी आहे. एकसारखं माल येईल, पांढरं शुभ्र येईल. हे पण नंतर आपण आजकाल जवस आहे, फ्लॅक्स सीड्स आहे, म्हणजे आयुर्वेदिक हिशोबाने पण आपण जवस वगैरे खाऊ शकतात. लाडू मध्ये खूप उपयोगी लाडू असतात. वगैरे पण उपयोगी होतात. बाकी आपल्याकडे डिंकाचे बरेच प्रकार आहे. हो. खसखस वगैरे पण सुपेरियर क्वालिटी आहे. आता आपण येऊ डिंकमध्ये. हे आपलं डिंक लाडूचे साईड, त्याच्यामध्ये डिंक आहे, बाबडीचं आहे, क्वालिटी आहे. आणि आजकाल ते उष्णता वाढती आहे, त्या हिशोबाने आपल्याकडे गोंद कतिरा म्हणून पण येतो आहे, ते पण आहे. गोंद कतिरा आहे, त्याच्यानंतर आपलं तुळशी बी आहे, हे आपलं सब्जा बी आहे. सब्जा बी. सर हे उन्हाळ्यासाठी यूज करतात का फक्त? उन्हाळ्यात ते उष्णता कमी कंट्रोल करण्यासाठी हे गोंद कतिरा. आजकाल यूट्यूबला पण तुम्ही चॅनल बघत असाल तर त्या हिशोबाने हे आहे. हे कसं आहे? हे तुम्हाला तर 80 रुपयाला 100 ग्राम आहे. अच्छा, आणि रेग्युलर डिंक आहे ते 40 रुपयाला 100 ग्राम आहे. 40 रुपयाला 100 ग्राम. त्याच्यानंतर आपलं येतोय बाळंतीच्या प्रमाणे शेपा, वावडिंग आणि ओवा. हे बाळंतिणीचं म्हणजे पण सामान बाळंतीला वगैरे सगळं सामान, म्हणजे बाळंतीचा वगैरे, हो. खारीक पावडर, डिंक, मेथी, सगळंच. खसखस, सगळ्या वस्तू म्हणजे आपण, ड्रायफ्रूटचं खोबरं, सगळंच. ड्रायफ्रूटच्या सगळ्या वस्तू आपण सुपेरियर क्वालिटी आणि देतोय. हो. सर तुमच्या शॉपचा ॲड्रेस सांगा ना. आमचं दुकानाचं नाव आहे गोकुला जेठालाल शाह. मेन मुद्दा म्हणजे आपला बाबूगेनू पार्किंग हॉल जवळ आहे. मंडई मेट्रो सुरुवात झालेली आहे. मंडई मेट्रो गेट नंबर 3 पासून एकदम हार्डली जवळच आहे. तुम्हाला मेन लोकेशन म्हणजे अर्चना हॉटेल जवळ आहे. अर्चना हॉटेलच्या बरोबर शेजारी आहे. आमचा मोबाईल नंबर आहे 8446096025. सोमवारी आपली सुट्टी असते, तुम्ही बाकी कधीही कॉल करू शकतात. सकाळी आपण 10 वाजता उघडतो आहे आणि रात्री 8:30 पर्यंत असतो आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जय श्री आणि कृष्ण. शॉपला नक्की व्हिजिट करा. शॉपला आनंदाने या. बरेच मसाल्याचे पदार्थ आहे, तुम्ही एन्जॉय करू शकणार. आणि बरेच काही तुम्ही वस्तू पण बघायला तुम्हाला नवीन नवीन मिळणार आहे. क्वालिटी खूप छान आहे त्यांच्याकडे. क्वालिटी तर सुपेरियर क्वालिटी आपल्याकडे. शॉपला नक्की व्हिजिट करा.